हॅलो बच्चो, गणिताचा बादशाह यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर बघा, एक ट्रॅग्नोमेट्री सेकंड चॅप्टर नंबर 3 एक्सरसाइज 3.4 आपल्याला स्टार्ट करायची। परंतु 3.4 एक्सरसाइज स्टार्ट करायच्या अगोदर ह्या एक्सरसाइजला सॉल्व करण्यासाठी जी थेरी लागणार आहे ती थेरी आधी आपल्याला कव्हर करायची। आता थेरी म्हणजे काय, तर काही फॉर्म्युले, त्या फॉर्म्युल्यांचं नाव आहे फॅक्टरायझेशन फॉर्म्युले आणि डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युले। असे आपल्याला काही फॉर्म्युले ते बघायचे। मग सुरुवातीला आपण फॅक्टरायझेशन फॉर्म्युले बघूया। आपण फॅक्टरायझेशन फॉर्म्युले। आता फॅक्टरायझेशन फॉर्म्युल्यामध्ये पहिला फॉर्म्युला घेऊ आपण, sin c प्लस sin d इज इक्वल टू, आणि दुसरा घेऊ आपण sin c मायनस sin d इज इक्वल टू। आता ॲट अ टाइम हे दोन ध्यानात ठेवायचे। हे दोन का ध्यानात ठेवायचे, तर sin c प्लस sin d आणि sin c मायनस sin d असा असेल तर पहिला फॉर्म्युला लिहायचा 2 टाइम्स sin c प्लस d डिवाइडेड बाय 2 इंटू cos c मायनस d डिवाइडेड बाय 2, आणि दुसरा फॉर्म्युला लिहायचा 2 टाइम्स cos c प्लस d डिवाइडेड बाय 2 इंटू sin c मायनस d डिवाइडेड बाय 2। मग आता ह्याला ध्यानात कसं ठेवायचं, जर sin c प्लस sin d इथं प्लस असेल तर आधी sin नंतर cos, आणि इथं जर मायनस असेल तर आधी cos नंतर sin, अशा पद्धतीने लिहायचं। म्हणजे ह्याला आपण फॅक्टरच्या फॉर्ममध्ये मांडले। हे मल्टिप्लिकेशनचा फॉर्म म्हणजे फॅक्टरचा फॉर्म असतो, म्हणजे आपण ॲडिशनला किंवा सबस्ट्रॅक्शनला फॅक्टरच्या फॉर्ममध्ये मांडलं, म्हणून ह्याचं नाव आहे फॅक्टरायझेशन फॉर्म्युले। तसेच अजून दोन, 3 नंबरचा घेऊ आपण, cos c प्लस cos d इज इक्वल टू, आणि 4 नंबर आहे cos c मायनस cos d इज इक्वल टू। आता cos c प्लस cos d ला लिहायचं 2 cos c प्लस d डिवाइडेड बाय 2 इंटू cos c मायनस d डिवाइडेड बाय 2। जर cos c प्लस cos d असेल तर त्याला लिहायचं 2 cos c प्लस d डिवाइडेड बाय 2 इंटू cos c मायनस d डिवाइडेड बाय 2, म्हणजे cosचा फॉर्म्युला cos मध्येच येतो। आता मायनस असेल इथं cos c मायनस cos d, तर त्याला लिहायचं मायनस 2 टाइम्स sin c प्लस d डिवाइडेड बाय 2 इंटू sin c मायनस d डिवाइडेड बाय 2, म्हणजे cos c मायनस cos d असेल तर मायनस 2 टाइम्स sin c प्लस d डिवाइडेड बाय 2 इंटू sin c मायनस d डिवाइडेड बाय 2। तर हे 4 फॉर्म्युले अतिशय महत्त्वाचे। ह्याला ऑरमध्ये पण लिहिता येईल। ह्याला ऑरमध्ये काय लिहिता येईल, जर तुम्हाला हा मायनस लिहायचा नसेल तर त्याला असं लिहायचं 2 sin c प्लस d डिवाइडेड बाय 2 इंटू sin, आता हा मायनस मी इथं ब्रॅकेटमध्ये अप्लाय केला तर हा मायनसचा d प्लसचा होईल, आणि हा प्लसचा c मायनसचा होईल, म्हणजे त्यांचा क्रम चेंज होईल हे मायनस ह्याच्यात अप्लाय केल्यामुळं। मग त्याला ऑरमध्ये तुम्ही असं ध्यानात ठेवू शकता किंवा असं ध्यानात ठेवू शकता। आता हे झाले फॅक्टरायझेशनचे। आता लगेच आपण पाहूया इथं डिफॅक्टरायझेशनचे फॉर्म्युले। डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युले। आता डिफॅक्टरायझेशन कसे, तर बघा ह्याच्याच उलटे लिहायचे। उलटे लिहिताना फक्त आपण आता हे सी आणि डी मध्ये फॅक्टरायझेशनचे, तर डिफॅक्टरायझेशनचे आपण ए आणि बी मध्ये घेऊ। मग बघा आता फर्स्ट 2 टाइम्स sin a cos b इज इक्वल टू, आता लिहिताना लिहायचं sin a प्लस b प्लस sin a मायनस b। सेकंड नंबर 2 टाइम्स cos a sin b, ह्याला a आणि ह्याला b कन्सिडर केलं तर ह्याचा आन्सर sin a प्लस b मायनस sin a मायनस d b।
थर्ड 2 cos A cos B is equal to cos A plus B plus cos A minus B. आणि त्याच्यानंतर आता इथं 4 नंबरला काय लिहिणार आपण, तर बघा आता 2 sin A into sin B is equal to, आता इथं मायनस येईल परंतु आपण क्रम बदलावा लागेल आपल्याला. क्रम बदलून काय कॉस कॉसमध्येच येणार आहे. कॉस फक्त घेताना हा आधी घ्यायचा A मायनस B मायनस आणि कॉस A प्लस B, क्रम बदलून फक्त घ्यायचा. सगळीकडे A प्लस बी A प्लस बी A प्लस बी पण लास्टला A मायनस बी, A मायनस बी A मायनस बी A मायनस बी पण लास्टला A प्लस बी. ओके, तर हे डिफॅक्टरायझेशनचे फॉर्म्युले झाले. आता फॅक्टरायझेशन आणि डिफॅक्टरायझेशनचा यूज करून आपल्याला एक्सरसाइज 3.4 सॉल्व करायची. आता 3.4 मध्ये पहिला क्वेश्चन बघूया. काय क्वेश्चन लिहितोय मी बोर्डवर, फॉर्म्युल्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या वाटलंच तर. बघा एक्सरसाइज 3.4 मधला क्वेश्चन नंबर 1. आता क्वेश्चन नंबर 1 मध्ये काय विचारलंय, एक्सप्रेस द फॉलोइंग ॲज अ सम ऑर डिफरन्स ऑफ अ 2 ट्रायग्नोमेट्रिक फंक्शन्स. म्हणजे आपल्याला दिलेल्या ह्या ट्रायग्नोमेट्रिक फंक्शनला सम म्हणजे ॲडिशन आणि डिफरन्स म्हणजे सबस्ट्रॅक्शन ह्या फॉर्ममध्ये मांडायचे. मग आता हा फॅक्टरायझेशनचा फॉर्म दिलाय तर त्याला डिफॅक्टरायझेशनमध्ये लिहायचे. डिफॅक्टरायझेशनचे फॉर्म्युले आहेत आपल्यासमोर, हे पाचारी पण. आता ह्याच्यापैकी कोणत्या ह्याच्यात बसतंय त्याच्यानुसार लिहू. दिलेला प्रॉब्लेम ॲज इट इज घेतोय मी. 2 sin 4x इंटू कॉस 2x इज इक्वल टू, आता 2 sin इंटू कॉस, 2 sin इंटू कॉस पहिल्यासारखा आहे. मग त्याला लिहिणार आपण sin A प्लस बी प्लस sin A मायनस बी. मग ह्याला लिहिणार आपण sin 4x प्लस 2x प्लस sin 4x मायनस 2x इज इक्वल टू sin 4x प्लस 2x 6x प्लस sin 4x मधनं 2x सबस्ट्रॅक्ट करा 2x. झालं समच्या फॉर्ममध्ये. हे पहा ॲडिशनच्या फॉर्ममध्ये. दिस इज युअर आन्सर. इट इज अ व्हेरी सिम्पल. खतम. टाटा बाय बाय. नाउ नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2. आता क्वेश्चन नंबर 2 काय दिलाय बघा. 2 sin 2 पाय अपॉन 3 इंटू कॉस पाय अपॉन 3. आता साइन कॉस परत तोच, हे पहा साइन कॉस म्हणजे तोच sin A प्लस बी प्लस sin A मायनस बी. बघा आता 2 sin 2 पाय अपॉन 3 इंटू कॉस पाय अपॉन 3 इज इक्वल टू, पहिल्या फॉर्म्युल्याचाच यूज करायचा आहे. sin A प्लस बी, sin A प्लस बी, A म्हणजे 2 पाय अपॉन 3 प्लस पाय अपॉन 3, बी म्हणजे पाय अपॉन 3. पुन्हा काय प्लस sin 2 पाय अपॉन 3 मायनस पाय अपॉन 3 ब्रॅकेट क्लोज इज इक्वल टू साइन. आता इथे ॲडिशन करताना एलसीएम घेऊ. 3 एकदाच लिहा, डिनोमिनेटर सेम आहे. 2 पाय प्लस इथं काय नाही म्हणजे 1 पाय आहे, तर 2 पाय आणि 1 पाय 3 पाय ब्रॅकेट क्लोज्ड प्लस साइन. आता इथं पण एलसीएम घ्या, डिनोमिनेटर सेम आहे, एकदाच लिहा. 2 पाय मायनस पाय ब्रॅकेट क्लोज इज इक्वल टू साइन. 3 कॅन्सल, राहिला इथं पाय प्लस साइन. 2 पायमधनं पाय गेला, पाय राहिला आणि हा 3. झालं समच्या फॉर्ममध्ये. दिस इज युअर आन्सर. इट इज अ व्हेरी सिम्पल. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3 काय दिला आहे. 2 cos 4 थीटा इंटू कॉस 2 थीटा. आता हे कशासारखं स्ट्रक्चर आहे. 2 cos 4 थीटा इंटू कॉस 2 थीटा. दोन्ही कॉस कॉसमध्ये. आता कॉस कॉसमध्ये कुठे इथे हे पहा कॉस कॉस. मग 2 cos A cos B ला लिहितो तर आपण cos A प्लस बी प्लस cos A मायनस बी.
मग ह्याला लिहिणार आपण कॉस ए प्लस बी म्हणजे 4 थीटा प्लस 2 थीटा प्लस कॉस 4 थीटा मायनस 2 थीटा इज इक्वल टू कॉस 4 थीटा प्लस 2 थीटा 6 थीटा प्लस कॉस 4 थीटा मधनं 2 थीटा गेला 2 थीटा. इट इज अ व्हेरी सिंपल. हो गया खत्म. दिस इज युअर आन्सर. नाउ क्वेश्चन 1 मधला लास्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 4. तर 1 मध्ये टोटल 4 क्वेश्चन होते, त्यातला आता हा लास्ट 4 नंबरचा क्वेश्चन 1 मधला. आता 4 नंबरचा काय दिला आहे, 2 cos 35 डिग्री इंटू कॉस 75 डिग्री. म्हणजे परत काय दिलं आहे तर फॅक्टरच्या फॉर्ममध्ये कॉसच दिले. मग कॉस म्हटल्यावर कोणता, कॉस म्हटल्यावर हेच कॉस ए प्लस बी प्लस कॉस ए मायनस बी. मग बघा 2 cos 35 डिग्री इंटू कॉस 75 डिग्री दिलेला प्रॉब्लेम ॲज इट इज घेतला. तर 2 cos ए इंटू कॉस बी थर्ड नंबरचा फॉर्म्युला. थर्ड नंबरच्या फॉर्म्युलेनुसार कॉस 35 डिग्री प्लस 75 डिग्री प्लस कॉस 35 डिग्री मायनस 75 डिग्री इज इक्वल टू कॉस दोन्हीचे ॲडिशन 110 डिग्री प्लस कॉस 35 मधनं 75 गेले मायनस 40 डिग्री इज इक्वल टू कॉस 110 डिग्री प्लस 110च होत आहे ना, 5 0 7 3 1 11 बरोबर. आता हां तुम्हाला माहिती आहे निगेटिव्ह अँगल आणि ॲक्यूट अँगल आहे कोणत्या क्वार्टरमध्ये, फोर्थ क्वार्टरमध्ये कॉस आणि सेक पॉझिटिव्ह असतात. मग कॉस काय पाहिजे पॉझिटिव्ह, किंवा दुसऱ्या पद्धतीत आपल्याला माहिती आहे कॉस मायनसला खाऊन टाकतो, म्हणजेच इथं राहिलं कॉस 40 डिग्री. दिस इज युअर फायनल आन्सर. इट इज अ व्हेरी सिम्पल. बघा फक्त 3 स्टेपमध्ये आन्सर झालं. हो गया खतम. टाटा बाय बाय. तर बघा आपण ह्या व्हिडिओमध्ये क्वेश्चन 1 मधले 4 क्वेश्चन कव्हर केलेत आणि हे क्वेश्चन कव्हर करण्यासाठी आपण डिफॅक्टरायझेशनचे फॉर्म्युले यूज केले. आता तुम्हाला फॅक्टरायझेशनचे कुठे यूज करायचे, आता क्वेश्चन 2 मध्ये प्रूव्ह दॅटचे प्रॉब्लेम आहे, शो दॅटचे, म्हणजे लेफ्ट हँड साईड घ्यायची राईट हँड साईड प्रूव्ह करायची. तिथं आपल्याला फॅक्टरायझेशनचे पण फॉर्म्युले यूज करायचे आणि डिफॅक्टरायझेशनचे पण फॉर्म्युले यूज करायचे. आता त्याचा व्हिडिओ क्वेश्चन 2 मधला व्हिडिओ मी काय करतोय म्हणजे क्वेश्चन 2 पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करून घेतो. तर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू.